हे वेलकम बॅक. मी मोतीराम आवारे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणता आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सगळा वेगळाच प्रकार दिसायला लागलेला आहे आणि माझ्यावर नेमकी आता ही काय वेळ आलेली आहे. आता वेगळीच नवीन सुरुवात केली आहे का काय असो, आपण काहीही जरी विचार केला तरीही नेमका आजच्या या व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे हे मी प्रथम तुम्हाला सांगतो. मित्रांनो, सहज 10वी नंतर माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर गावाकडून जेव्हा बीड शहरामध्ये शिक्षणासाठी आलो तेव्हा बीडमध्ये आल्यानंतर कशा प्रकारचं जीवन जगावं लागलं, कॉलेज जीवन जगत असताना काय काय अडचणी आल्या आणि ही पोटाची खळगी भरण्यासाठी कसे कसे प्रयत्न करावे लागले आणि किती संकट आले आणि कधी कधी कशा प्रकारे उपाशी झोपलो आम्ही मित्रांबरोबर, ते सहज एका वेगळ्या कारणामुळे ते दिवस आठवले आणि म्हटलं चला तेव्हा आपण ज्या प्रकारे स्वयंपाक करून खात होतो तर आता आपल्याला त्या जुन्या गोष्टी येतात की नाही हे करून बघावं, म्हणून आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी एक आठवण म्हणून सादर करत आहे. मित्रांनो, कॉलेज जीवनामध्ये तेव्हा आमच्याकडं किरायाची रूम होती आणि रूम मध्ये आमच्याकडं रॉकेलवर चालणारा स्टोव्ह होता. सकाळी 7:30 ते 12 पर्यंत कॉलेज केल्यानंतर पोटामध्ये खूप कडाडून भूक लागायची आणि रूमवर आले की असं वाटायचं की काय खावं आणि काय नाही आणि कधी खावं, परंतु रूमवरती काही स्वयंपाक तयार नसायचा. मग आमची मित्रांमध्ये कामाची वाटणी झालेली असायची. त्यामध्ये माझ्यासोबत माझ्या गावाकडचे सल्लाउद्दीन शेख, राम गव्हाणे सर, आज सर आहेत, तेव्हा आम्ही मित्र होतो. राजहंस गायकवाड हे माझे रूममेट असायचे. बरेच रूममेट बदलले, काही ज्युनियर सोबतचे क्लासमेट होते, काही सिनियर मित्र देखील होते. वेळोवेळी कुणी थांबायचं कुणी जायचं अशा प्रकारे रूममेट देखील बदलण्यात आले. परंतु सगळ्यांचा एकच उपक्रम असायचा, हाताने स्वयंपाक आम्ही करायचो, कारण मेस लावण्याची तेव्हा काही ऐपत नव्हती, परिस्थिती नव्हती. मग स्वयंपाक करत असताना कधी कधी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी यायच्या. अशा वेळेस एवढ्या कडाक्याची भूक लागलेली नसताना जेव्हा रूमवर येऊन आम्ही स्टोव्हला हवा मारायचो आणि स्टोव्ह चालू करायला जायचो तेव्हा लक्षात यायचं की रॉकेल संपलेला आहे आणि तेव्हा गावाकडून रॉकेल येत असे. परंतु कधी कधी ते यायला वेळ लागला असायचा. अचानक रॉकेल संपल्यानंतर मग आमची भटकंती सुरू व्हायची, ती पहिली इंधनासाठी म्हणजे रॉकेलसाठी. मग कुठेतरी बीड शहरामध्ये सायकलचा जो गाडा असायचा, सायकलचा रिक्षासारखा, त्या गाड्यावरती ते रॉकेलची एक पिंप भरलेली असायची टाकी आणि त्याला पाठीमागून कॉक, त्या कॉकद्वारे ते 1 लिटर रॉकेल फसकून फेस येणार ते रॉकेल असायचं. 1 लिटरचं माप घेतलं तर ते जेव्हा फेस शांत होईल तेव्हा ते 1.5 लिटरचं रॉकेल भरायचं. ते रॉकेल कुठं भेटतं का म्हणून आम्ही मग सायकलवर टांग मारून एकाच्या हातामध्ये मागे कॅन आणि एक जण सायकल चालवायला, असं शहरामध्ये भटकंती करायचं. तर इकडं तर पोटामध्ये आग पडलेली आणि फिरायचं आम्ही रॉकेल शोधत. कसं तरी भटकंती करून 2-4 गल्लीमध्ये फिरून कुठेतरी रॉकेलवाला तो सापडायचा, रॉकेल घ्यायचो, मग रूमवर यायचो आणि परत मग स्टोव्हला हवा मारून आमची भट्टी पेटायची. आणि भट्टी पेटल्यानंतर मग प्रत्येकाला कुणाला भाजी करायचं काम असायचं, कुणाला भाकरी करायचं काम, वेगवेगळे कामं वाटून घेतलेले असायचे आणि ते कामं चालू व्हायची. खूप मजा असायची, भांडणं पण व्हायची आणि मजा पण यायची. परंतु अशा प्रकारे जेव्हा स्वयंपाक तयार व्हायचा तेव्हा त्याला मात्र खूप भारी टेस्ट असायची. तेव्हा ना कसलं कुणालाच पित्ताचा त्रास होता ना कुणाला अपचनचा त्रास होता ना कसलंच काही नाही, कुणाला ऍसिडिटी वगैरे काहीच नव्हतं. अशा प्रकारचा स्वयंपाक असायचा आणि खूप मजा यायची, त्रास पण तेवढाच व्हायचा. अशा वेळेस जेव्हा रॉकेल संपला असं जरी पोटात कावळे ओरडायला लागले असायचे का, कधी कधी अक्षरशः म्हणजे अश्रू यायचे डोळ्यामध्ये. पण दिवस गेले, कारण कुठलेच दिवस राहत नसतात, तेही दिवस गेले. आता सहज आठवण झाली म्हणून म्हटलं चला आता गॅस, त्या स्टोव्हच्या जागेवर आता गॅस आलेला आहे, सौभाग्यवती बाहेर गेले आहेत म्हणून म्हटलं चला प्रयोग करून बघावा की आपल्याला जुन्या गोष्टी आता येतात की आपण आता विसरलेलो आहोत.
म्हणून हा प्रपंच आहे. आता आपण स्टोव्हच्या ऐवजी या ठिकाणी गॅसलाच आपण स्टोव्ह समजू. आता भाकरी करता येतात का ते आता आपण बघूया. अशा प्रकारे हे कणिक गव्हाची असते, ती मळली जाते. परंतु आता आपण बाजरीची भाकर करून बघणार आहोत. तसं म्हटलं तर बाजरीची भाकर करायचं काही सोपं काम नसते, कारण बाजरीची भाकर सहसा तव्यावर जाऊस तर बरेच परेशान करीत असते. आता बघा, अशा प्रकारे आपण ही कणिक टिमलेली आहे. आता आपण भाकर लवकरच थापणार आहोत. पूर्वी बघा गावाकडे सकाळी सकाळी दारामध्ये सडा वगैरे व्हायचा आणि खेड्यामध्ये लगेच महिला भगिनींचा रप 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 भाकरी थापलेला आवाज यायचा. परंतु आता किचन मध्ये भाकरी थापल्याचा काही आवाज येत नाही. आता ही आहे आमच्या मातोश्रीची भाकरी करण्याची स्टाईल. अशा प्रकारे भाकर करायची. त्यापूर्वी गावाकडे पूर्वी काय केलं जायचं, अगोदर कणिक टिमली की थोडासा उंडा भाकरीचा असा चुलीवरून ओवाळून तो या पाण्यामध्ये बुडून चुलीला टाकला जायचा. आणि दुसरं असे छोटेसे दामट म्हणायचं त्याला, हातावर करून अशी आई गाईसाठी भाकर नित्यनेमाने करत असायची. आता मात्र ती गाईची भाकर पण बंद झालेली आहे. बऱ्याचशा जुन्या गोष्टी आता काळानुरूप बदललेल्या आहेत. अशा प्रकारे आता आपण, आता ती मला आता आठवण झाली ती गाईच्या भाकरीची. भाकर थापत असताना थोडं असं पीठ लावायचं चिकटू नये हाताला म्हणून. आणि आता आपण भाकर थापून बघूया. तर थोडी मला वाटते जाड होईल भाकर, कारण मधला तो उंडा आपण काढलेला नाही. बघूया कशी होती. गॅस आता आपण थोडा वाढवूयात, कारण आपली भाकर थापून तयार झाली. बघा, आपली भाकर आता तयार झाली आहे. अशा प्रकारे आपली गोल भाकर आहे. पहा, हे डबा थोडा आपण बाजूला सरकवूयात पिठाचा आता, म्हणजे तुम्हाला दिसेल. ही अशी आपली गोल भाकर तयार झालेली आहे. म्हणजे भाकरीचा आकार आपला आणखी सध्या सुद्धा गोल येतोय असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणतात मग नक्कीच रोजच प्रॅक्टिस दिसते काही, तशातला काही प्रकार नाही. जसं की आपण एक वेळेस सायकल चालवायला शिकलो, एक वेळेस पोहायला शिकलो की ते आपण विसरत नाही, तशातलाच हा प्रकार आहे. बाकी वेळा काही गैरसमज करून घेऊ नका. आणि जरी करून घेतला तरी काही हरकत नाही, कारण मला ती गोष्ट माहिती की एक बाजाराला गाडो घेऊन जात होते वडील, मुलगा आणि त्यांच्यासोबत एक गाढव असते किंवा घोडा, मरतुकडा घोडा. तिची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, मला पण ती चांगली माहिती, त्याच्यामुळे मी काय कमेंट्स येतील त्याचा जास्त विचार करणार नाही. तर आता आपण ही भाकर तव्यावर टाकायची कशी ती बघूया. तर हे बघा, अशा प्रकारची गोल भाकर झालेली आहे. आता आपण ती तव्यावर अशी उलटी टाकायची असते भाकर. तर तवा तापलाय की नाही याचा मात्र काय आपण अंदाज जास्त घेतलेला नाही बरं का, पण तापलेला असेल. बस होईल. आता तापलेलं आहे, थोडी गरम लागेल भाकर. थोडी गरम झाली भाकर, खालचा भाग थोडा गरम झाला की आता ह्या वरच्या भागाला आपण असं पाणी फिरवूयात.
थोडी भाकर जरा तवा मऊ झाला काय की त्याच्यामुळे फिरायला लागली भाकर सुद्धा. आता ती तव्याला चिटकून बसत असते. फिरून या आता. प्रॅक्टिकल करून बघतो आपण. खूप दिवसाचा विसर पडलेला त्याच्यामुळे काही प्रकार चुकू शकतो. आता भाकर झाली पण भाजूच तर नेमकी कशी होईल त्याची काही गॅरंटी आपल्याला देता येत नाही. थोडी जाड झालेली भाकर. अशा प्रकारे आपण ह्या अंगाला पाणी लावतो. त्याच्यानंतर असते काम हे भाकर उलटण्यासाठी उलटणे. आता हे उलटणे असं हे करून भाकर आपण पचली का कशी बघू शकतो. आपण म्हणतात ना प्रत्येक ठिकाणी व्यवहारामध्ये सुद्धा म्हणतात भाकर पचल्यानंतर ती फिरवावी लागते. आणि भाकर फिरवणं म्हणजे काय, राजकारणामध्ये बऱ्याच वेळेस हा शब्द वापरला जातो बघा. भाकर फिरवण्यामध्ये कोण माहिर आहे, कोण हुशार आहे. अशा प्रकारे आपण आता भाकर पलटून टाकलेली आहे. थोडी एका बाजूला गेली जास्त, काही हरकत नाही. बघूयात आपण आता. असाच प्रकार व्हायचा आहे स्टोवर स्वयंपाक करताना सुद्धा. तवा इकडून तापलेला असायचा, इकडून कमी तापलेला, भाकर तिकडे गेली की इकडून कच्ची, तोपर्यंत इकडून करपणार. अशा प्रकार व्हायचे तेव्हा सुद्धा. आता थोडा आपण गॅस वाढवूयात म्हणजे पटकन. आता भाकर इकडे गेली तर आपण तवा थोडा इकडे सरकूयात म्हणजे इकडला भाग जरा लवकर तापण. तर खालचा भाग आता भाजायला थोडा वेळ आहे. भाकर पचली मात्र सुंदर बघा. हा दिसेल आपल्याला इकडून चांगली पचलेली आहे सर्व बाजूने. आता अॅल्युमिनियमचा तवा आहे. पूर्वी लोखंडाचा तवा होता. तापला की खूपच तापायचा. थोडा जाळ कमी केला कसं स्टोवची हवा कमी केली पटकन गार पण व्हायचा. पण आता अॅल्युमिनियमचा तवा त्याच्यामुळे सगळीकडे उष्णता पसरते थोडं सम प्रमाणामध्ये. आपण इकडून भाजली बघा पटकन भाजते. थोडं तेलच साईडला गेलेला अंग आपण भाजून घेऊ. भाकर थोडी जाडच झाली. सौभाग्यवती करतात त्याच्यापेक्षा थोडी जाड झाली भाकर. म्हणतात ना अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. इकडून पण छान भाजलेली आहे. आता आपण काय करू, अशी पलटी टाकू तव्यावरती म्हणजे डबल रोटी सारखी. डबल रोटी तोच मस्त पापड येतोय ना असं तव्यावर आम्ही त्या स्टोववर सुद्धा असं तव्यावर भाकर भाजायचो. पापोडा यायचा, डबल रोटी नसते का पाव सारखी मस्त पापोडा यायचा. तिला बघायची फुगली का, फुगायची भाकर लगेच कडक व्हायची. फुगायला लागली हे बघा. अशा प्रकारे भाकर फुगते. थोडी गॅसवरच ठेवूयात म्हणजे खालून उष्णतेमुळं फुगायला लागते बघा भाकर. हे अशी दोन भाग होतात ज्याला आपण पापुडा म्हणतो. कडक भाकर. पापुडा खायला आवडायचा का नाही लहानपणी. हा फुगली बघा. बघायची कशी फुगली, नाही करपून जाईल आतला भाग. आणि ह्याच्यातला जर हा फुगा फुटला तर हात होरपळाच समजायचं बघा. कधी कधी असं पण व्हायचं, असं लिकीज व्हायची कुठून तरी ही डबल रोटी फुगलेली. आणि फुगली की त्याचा वाफ लागायचा. बघा छान भाकर भाजलेली आहे. डबल रोटी तोच चपाती सारखी फुगली की नाही आपली भाकर. फुगलेली चांगली. आता भाकर छानपैकी भाजलेली नाही तर करपण. आता बघा छान भाकर भाजलेली आहे, कडक भाजलेली आहे आणि त्यातली हवा पण निघून गेलेली आहे. हे बघा अशा प्रकारे ही भाकर छानपैकी आपण भाजलेली आहे दोन्ही बाजूनी. ओके.
आता याच्यावरून आपण म्हणू शकतो की आपल्याला जी कला आहे जुनी भाकर भाजण्याची भाकरी करण्याची आपलं स्वयंपाक आणखी विसरलेला नाही. नक्कीच कधीतरी जर सौभाग्यवती रुसून गेल्या त्रागा केला तर आपल्याला आपण त्यांना पण भाकर करून खाऊ घालू शकतो आणि खुश करू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली जुनी आठवण जागी झालेली आहे आणि ती आपल्याला आणखीन कला अवगत आहे याचा आनंद वाटला. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय भारत. बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह.